राज्यासह पुण्यात गुन्हेगारीचं प्रमाण वाढताना पाहायला मिळत आहे। माणसाला अत्यंत क्रूरपणे मारण्याच्या घटना देखील वाढल्या आहेत। त्यातच पिंपरी चिंचवड परिसरातील भोसरी भागातून अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे। भोसरी भागात असणाऱ्या मोशी येथील गव्हाणे वस्तीमध्ये राहणाऱ्या सिद्धाराम प्रभू ढाले वय वर्ष 45 या बुलडोझर चालकाचा खून करून त्यांच्या शरीराचे 5 तुकडे करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। 4 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या सिद्धाराम यांचा मृतदेह मोशी येथील कानिपनाथ मंदिरासमोरील खडी मशीन खाणीत आढळून आलाय। या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे। सिद्धाराम 29 मार्चला सकाळी कामासाठी घरातून बाहेर पडले होते। रात्री उशिरापर्यंत ते घरी परतले नाहीत। कुटुंबियांनी शोध घेऊनही ते सापडले नाहीत। अखेर 31 मार्चला त्यांच्या पत्नीने भोसरी पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली। 2 एप्रिलला सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास मोशीतील खाणीत स्थानिकांना सिद्धाराम यांचे धड आढळले। तिथे त्यांचा मोबाईलही सापडल्याने ओळख पटली। आरोपींनी पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने त्यांच्या शरीराचे तुकडे केले असून चेहरा, डोके, डावा पाय आणि दोन्ही हात वेगळे केले आहेत। या प्रकरणी सिद्धाराम यांच्या पत्नीने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे। या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला असून आरोपींचा शोध घेतला जात आहे। या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे। दरम्यान सिद्धाराम ढाले यांची हत्या नेमकी कुणी आणि का केली असावी असा प्रश्न आता निर्माण झालाय। हत्या करणाऱ्याच्या मनात सिद्धाराम यांच्याविषयी इतका द्वेष का होता असा प्रश्नही आता उपस्थित होतोय। या घटनेमागचं गूढ शोधणं हे पोलिसांपुढील मोठं आव्हान आहे। पोलिसांना त्यात यश येतं का ते पाहणं देखील आता महत्त्वाचं आहे।